कला क्षेत्रामध्ये खूप जास्त आवड आहे. 10वी नंतर आर्ट्स घ्यायची इच्छा आहे. बट लोक काय म्हणतील? आर्ट्स या फील्डमध्ये सुद्धा पुढे चांगले करिअर घडू शकते का? तुम्हाला पण असेच प्रश्न पडत आहेत तर ही रील शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या करिअर गायडन्स या सिरीजमध्ये मी विजय सोनी सर आपलं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहे करिअर गायडन्स इन द फील्ड ऑफ आर्ट्स. 10वी नंतर आर्ट्स घेऊन आपण चांगले करिअर घडवू शकतो का? नक्कीच मित्रांनो. 11वी-12वी आर्ट्समध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र, नागरिकशास्त्र इत्यादी विषय येतात. यासोबतच भाषेचे हिंदी, मराठी, इंग्लिश असे सुद्धा विषय असतात. यांच्यासोबतच तुम्ही जर्नलिझम, फाईन आर्ट्स, मास कम्युनिकेशन, पॉलिटिकल सायन्स, लॉ यासारखे ऑप्शनल सब्जेक्टसुद्धा घेऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 12वी आर्ट्स नंतर काय? जर का तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं असेल, म्हणजेच जर का तुम्हाला MPSC किंवा UPSC करायचं असेल तर तुम्ही आपली BA म्हणजेच बॅचलर इन आर्ट्स हे पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या फील्डमध्ये सुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसच्या स्टडीजमध्ये खूप जास्त मदत मिळते. याच्या व्यतिरिक्त आपण LLB, जर्नलिझम, हॉटेल मॅनेजमेंट, BFA, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स, ATD, आर्ट्स टीचर डिप्लोमा, JD इन आर्ट्स, गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्ट्स, फॅशन डिझायनिंग, ॲनिमेशन, VFX, फोटोग्राफी, BA अँड MA इन इंग्लिश, मराठी, संस्कृत, हिंदी यासारखे खूप सारे कोर्सेस करू शकता. आता करिअरबद्दल बोलायचं झालं तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये लँग्वेज स्पेशल टीचर आणि आर्ट्स टीचरची खूप जास्त डिमांड आहे आणि पेमेंटसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे आहे. फक्त गव्हर्नमेंट स्कूलवर लागण्यासाठी तुम्हाला TET टीचर एंट्रन्स टेस्ट ही एक्झाम पास करणे आवश्यक आहे. जर्नलिझम, हॉटेल मॅनेजमेंट, मास मीडिया, मास कम्युनिकेशन यांच्यासारख्या फील्डमध्ये सुद्धा खूप सारे जॉब्स अवेलेबल आहेत आणि LLB, फॅशन डिझायनिंग, फोटोग्राफी, ॲनिमेशन, VFX यामधून तुम्ही स्वतःसाठी एक वेगळेच करिअर निर्माण करू शकता. लक्षात ठेवा मित्रांनो, करिअर ऑप्शन्स भरपूर आहेत. फक्त वेगळं काही करण्याची हिंमत, जिद्द आणि तयारी असणं गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न मार्गदर्शनाचा, ते करायला आम्ही आहोत. तर शेअर करा ही रील अशा विद्यार्थ्यासोबत ज्याला कला क्षेत्रात जाण्याची खूप जास्त आवड आहे, पण नक्की करायचे काय हे माहिती नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.